मगाशी मी जेव्हा बसलो होतो तेव्हा पवार साहेब जे उत्तर देत होते ते मी ऐकलं. खरं तर या टोटल प्रक्रियेमध्ये मी स्वतः नसल्यामुळे आणि याच्यावर आता हिअरिंग होत असल्यामुळे मला असं वाटतं की इथं या हिअरिंगबद्दल आणि चर्चेबद्दल कुठेही काय बोलणं योग्य ठरणार नाही. म्हणून आता तरी मी याच्यावर कॉमेंट नाही करू शकत. एक दुसरा मुद्दा आहे की उद्या ईडीची चौकशी तुम्हाला बोलवलेलं आहे. अशा पद्धतीने असणार कारण की सांगितलं जातं की पवारसाहेब किंवा पक्षातील सर्व कार्यकर्ते नेते जे आहेत त्या ठिकाणी असणार आहेत आणि एक प्रकारे जे ईडी ज्या पद्धतीने कारवाई करते त्याला आव्हान दिलं जातं. एक तर कुठेही आव्हान देण्याचा प्रयत्न आपण ईडीच्या विरोधात करत नाही. आजपर्यंत ईडीने जे जे काय आपल्याला डॉक्युमेंट्स मागितलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स आपण दिलेले आहेत आणि याच्याही पुढे आम्ही देणार आहोत. उद्या 24 तारखेला सकाळी 10-10:30च्या सुमारास तिथं मी जाणारच आहे आणि आदरणीय पवारसाहेबांना काल जेव्हा मी भेटलो तेव्हा साहेबांनी सांगितलं की मी सुद्धा राष्ट्रवादी भवनला तिथे असणार आहे. शेवटी एखादा कार्यकर्ता जेव्हा मुद्दामून का होईना अडचणीत आणण्याचा त्याला प्रयत्न केला जात असेल आणि त्याच्या बाजूने आणि त्याच्याबरोबर आदरणीय पवारसाहेबांसारखी एक व्यक्ती आपण ज्याला बाप माणूस म्हणतो ती जर असेल तर नक्कीच आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक हुरूप येतं. सुप्रियाताईसुद्धा उद्या आहेत आणि आम्ही कार्यकर्त्यांना विनंती केली की गर्दी करू नका. शेवटी आजपर्यंत जसं सहकार्य ईडीला केलेलं आहे तसंच सहकार्य उद्याही मी करेल आणि जे कुठले प्रश्न असतील त्या प्रश्नाला योग्य असे उत्तरं मी देईन. सर या